आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्षांकडून 81 जागांवर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली जातेय। या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील जवाहरनगर चौकात शनिवारी सायंकाळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सुनील मोदी आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका करत आमदार सतेज पाटील हे पुढच्या काळातील आश्वासक नेतृत्व असून त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना ताकद द्या असं आवाहन केलं। तुम्हाला तुमच्या हाताशी खूप चांगलं नेतृत्व बंटी पाटलांचं आलेलं आहे। या अशा नेतृत्वाला काय म्हणतात माहिती तुम्हाला? राजकारणाच्या भाषेमध्ये अशा नेतृत्वाला म्हटलं जातं आश्वासक नेतृत्व। आश्वासक नेतृत्व याचा अर्थ ज्या नेतृत्वाला दूरदृष्टी आहे, काहीतरी काय चांगली करण्याची इच्छा आहे आणि ते करून दाखवण्याची ताकदही आहे, अशा नेतृत्वाला आश्वासक नेतृत्व म्हणतात। ते आश्वासक नेतृत्व म्हणजे बंटी पाटील पुढच्या काळातलं आश्वासक नेतृत्व महाराष्ट्राकरता बंटी पाटील एवढं तुम्हाला सांगतो। आज सांगून जातो, लिहून ठेवा तुम्ही। पण तुम्ही ताकद दिली, शेवटी काय असतं, राजकारणी काम करील, कार्यकर्ता काम करील, पण शेवटी ताकद द्यायची असते ती जनतेने द्यायची असती, तर तो पुढे घडत जात असतो, आपलं कर्तृत्व दाखवत असतो। आणि म्हणून कोल्हापूरच्या जनतेला मी आवाहन करील की आपण सगळ्यांनी माननीय बंटी पाटील यांच्या पाठीशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी, आदरणीय खासदार साहेबांच्या सोबत आणि सगळ्या आमच्या या कार्यकर्त्या आणि उमेदवारांच्या पाठीशी भक्कम उभं राहा। काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचं आवाहन केलं। जगातला कुठलाही असा पक्ष नाही की ज्यानं सलग 50 वर्षे एखाद्या देशावर राज्य केलंय, पण तुमचा आणि आमचा काँग्रेस पक्ष हा 75 वर्षात सलग राज्य केलाय आणि त्यानंतरही मिळेल त्यावेळेला शट्टू मारून उतरतोय लोकशाहीच्या रक्षणासाठी। तुमच्याकडे ती जबाबदारी आलेली आहे। अख्खा महाराष्ट्र कोल्हापूरच्या नगरपालिकेकडे मार्गदर्शक म्हणून बघत असतोय। इथं काय घडतंय, इथं जे पिकतंय तेच सगळीकडे विकतंय, इथं जे घडतंय तेच सगळीकडे घडतंय। त्यामुळं तुम्ही आता समोर बसलेल्यांना माझे हात जोडून, माझे खरं म्हटलं तर काही भगिनी आहेत, काही नातवंड आहेत माझ्या पिढीची, त्यांना हात जोडून सांगतो, तुमच्या देशात लोकशाही टिकायची असेल तर काँग्रेस पक्ष हा पुनर्जीवित झालाच पाहिजे, टिकलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे। आणि ते वाढवण्याची जबाबदारी आपल्यावर, कोल्हापूरकरांच्यावर नियतीने दिलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख हाजी असलम सय्यद यांनी भाजपकडे कोणताच मुद्दा नसल्यामुळं हिंदू खतरे में है म्हणून मतं मागितली जातात, मात्र जोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत सगळेच खतरे में आहेत असा टोला लगावलाय। ह्या देशात हिंदू खतरे में है, मुस्लिम खतरे में है। ऍक्च्युली ह्या लोकांच्याकडे काय मुद्दा नाही आहे। ह्यांच्याकडे मुद्दा होता राम मंदिरचा, ते पूर्ण झालं। ह्यांच्याकडे मुद्दा होता काश्मीरचा, ते पूर्ण झालं। आता ह्यांच्याकडे बोलायला काही नाही, म्हणून हिंदू मुस्लिम ह्या लोकांनी लावलेला आहे। ह्याला बळी न पडता खरोखर मी तुम्हाला मनापासून सांगतो, माझा जितका अभ्यास आहे तेवढ्यावरच मी बोलतो। ह्या देशात ना हिंदू खतरे में आहे ना मुसलमान खतरे में आहे। ह्या देशात राहणारा प्रत्येक नागरिक खतरे में आहे। जोपर्यंत हे सरकार जात नाही तोपर्यंत हा देश खतरे में आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक हरिदास सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केली। या सभेला माजी महापौर जयश्री सोनवणे, बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लाणी, काँग्रेसचे उमेदवार पूजा शेटे, आलिया गोलंदाज, प्रवीण सोनवणे, दीपक थोरात, अरुण गवळी, गीतांजली हवालदार, सर्जेराव साळोखे, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक मलबारी, प्रसन्न वैद्य, बाळासाहेब सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते।